नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की डिझोल्यूशनचे टाइप्स कोणते आहेत, नुसार टाइप्स कोणते असतात, त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मी देणार आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल, लाईक्स करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहू की डिझोल्यूशनची टाईपनुसार कोणते पार्ट असतात. फर्स्ट असतो तो टाईप फर्स्ट, त्याला आपण बास्केट म्हणतो. टाईप 2 त्याला आपण पॅडल म्हणतो. टाईप 3 ह्याला आपण रेसिप्रोकेटिंग सिलेंडर म्हणतो. टाईप 4 आपण ह्याला फ्लो थ्रू सेल म्हणतो. त्यानंतर फिफ्थ टाईप असतो तो पॅडल ओव्हर डिस्क आणि सिक्स्थ असतो तो रोटेटिंग सिलेंडर. आणि टाईप 7 ज्याला म्हणतो तो आपण तो रेसिप्रोकेटिंग सिलेंडर. बरोबर. जर आपण बास्केट असतो तो असा एक रॉड असतो आणि त्याला हे असं बास्केट बनवलं जातं आणि ते डिझोल्यूशनमध्ये बाउलमध्ये असं फिरवलं जातं, त्याला आपण बास्केट म्हणतो. आणि पॅडल म्हणजे असा रॉड असतो, त्याला असं पॅडल टाईपमध्ये असतं, त्याला आपण पॅडल म्हणतो. रेसिप्रोकेटिंग सिलेंडर असतो, त्यामध्ये वेगवेगळा डिझो मीडिया आपण यूज करू शकतो रोमध्ये. त्यानंतर फ्लो थ्रू सेल असतो. फ्लो थ्रू सेलमध्ये आपण जे नॉन सॉल्युबल जे ड्रग्स असतात त्यासाठी आपण यूज करतो. बरोबर. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि डिझोचे टाईपनुसार जे 7 टाईप्स आहेत ते जर तुम्हाला समजले असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हे डिझोल्यूशनच्या रिलेटेड मी एक नवीन व्हिडिओ पुढच्या काही दिवसात घेऊन येणार आहे. त्यामध्ये बास्केट म्हणजे काय, पॅडल कसा यूज करायचा, रेसिप्रोकेटिंग सिलेंडर कसा यूज करायचा, त्यानंतर फ्लो थ्रू सेलचा यूज कधी केला जातो, हे सगळे जे 7च्या 7 जे डिझोल्यूशन आहेत ते कधी कधी यूज केलं जातं आणि डिझोल्यूशन का केलं जातं याच्या रिलेटेड मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.